नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची आज्ञा वासुदेव बळवंत फडके यांनी न मानल्यामुळे त्यांना कसे अपयश मिळाले ना ते सांगणार आहे। तर मित्रांनो ऐका, स्वामी समर्थ अक्कलकोटला होते तेव्हा देशात 1856चा उठाव सुरू होता। अनेक क्रांतिकारी ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते। त्यातले एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचलला होता। त्यांनी ठरवले होते की आज अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे। वासुदेव बळवंत फडके हे अक्कलकोटला पोहोचले। त्यांनी स्वामींना गुप्त रीतीने आपला हेतू सांगितला, पण स्वामींनी त्यांच्या मनाप्रमाणे करण्यास आज्ञा दिली नाही। पुढे पुन्हा काही दिवसांनी ते तलवार घेऊन स्वामींच्या दर्शनास आले। त्यांनी असा संकल्प केला की स्वामींनी ही तलवार माझ्या हातात दिली तर सर्वत्र आपला जय होईल। परंतु स्वामी भूत भविष्यात जाणारे होते। त्यांनी एका सेवेकऱ्यास बोलावून सांगितले, तलवार नेऊन तरटीच्या झाडावर ठेव। वासुदेव बळवंत फडके निराश होऊन आपली तलवार घेऊन निघून गेले। स्वामींची आज्ञा मानली नसल्यामुळे त्यांना जय मिळाला नाही। यावरून असे लक्षात येते की स्वामींनी एखादी गोष्ट नको म्हणून सांगितली ना, त्या गोष्टीत यश हे कधीच मिळत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा। तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद मित्रांनो।